स्वतःचा फायदा झाला म्हणून वाईट गोष्टींना पाठिंबा देऊ नका. आत्ताचा आपला विषय आहे स्वतःचा फायदा झाला म्हणून वाईट गोष्टींना पाठिंबा देऊ नका. ठीक आहे. आणि आजचा विषय सविस्तरपणे समजून घ्या. आजचा विषय हा तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आणि का हा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे त्याच्या मागची कारण अनेक आहेत, पण एक महत्वाचं कारण हे आहे की आपण देवाची मुलं आहोत. आणि म्हणून ह्या जगामध्ये राहत असताना अनेक वेळा स्वतःचा फायदा झाला म्हणून वाईट गोष्टींना पाठिंबा देण्याची जी काही वेळ आहे ती आपल्यावरती येते. आणि त्या वेळेला आपल्या समोर फार मोठा प्रश्न हा उद्भवतो की आता ज्या वाईट गोष्टींमुळे आपला फायदा झालेला आहे त्याला पाठिंबा द्यावा का जो फायदा आपल्याला झालेला आहे त्याला पाठिंबा द्यावा. आणि मग दोन्ही प्रकारच्या दुविधेमध्ये ज्यावेळेस आपण पडतो त्यावेळेला आपल्याला निर्णय घेण्यामध्ये मुळीच जो आहे ना वेळ लागू नये किंवा आपली तारांबळ होऊ नये म्हणून आजचा विषय आपण सविस्तरपणे शिकून घेणार आहोत. आणि आजचा विषय पवित्र आत्म्याने मला दिला असल्या कारणामुळं हा विषय फक्त तुमच्यासाठीच नाही तर तो माझ्यासाठी देखील तितकाच महत्वाचा आहे. आणि ह्या दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने देव हा त्याच्या वचनातून माझी वेगवेगळ्या प्रकारे बांधणी करत आहे आणि अनेकांना वचनामध्ये स्थिर करण्याकरता माझा उपयोग करत आहे. आणि याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो की अशा प्रकारे पवित्र आत्मा हा मला देवाचं गौरव करण्याकरता उपयोगात आणत आहे. मग आजचा विषय आहे स्वतःचा फायदा झाला म्हणून वाईट गोष्टींना पाठिंबा देऊ नका. याच्यातला पहिला जो मुद्दा आहे तो लिहून घ्या. देव अन्याय सहन करत नाही. जो वाईटास मदत करतो त्याच्यावर न्याय येतो. मुद्दा क्रमांक 1 आहे देव अन्याय सहन करत नाही. जो वाईटास मदत करतो त्याच्यावर न्याय येतो. आता पवित्र शास्त्र हे आपल्याला अन्यायासंदर्भात आणि वाईटास मदत करण्यासंदर्भात अनेक गोष्टी शिकवतो. आणि म्हणून मी नेहमी तुम्हाला हे सांगत असतो की जास्तीत जास्त देवाचं वचन वाचा. ते जे काही सांगतं त्याच्यावरती मनन करा आणि ते आत्मसात करून देवाचं गौरव करा. आणि वचन सांगतं ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्रामध्ये नवीन करार ह्याची जी पहिली 4 पुस्तकं आहेत ज्याला आपण शुभवर्तमान म्हणतो नवीन करारातली ती जर वाचली तर त्या 4ही शुभवर्तमानांमध्ये यहुदी धार्मिक नेत्यांनी येशू विरुद्ध खोटा जो काही आरोप आहे तो केलेला आपल्याला पाहायला भेटतो. नीट समजून घ्या हा मुद्दा. जी लोक येशूवरती आरोप करत आहे ती लोक सर्वसाधारण नाही. ती लोक पुढारी आहेत. ती लोक एका विशिष्ट समुदायाचं नेतृत्व करणारी आहेत. त्या लोकांना देवाचे नियम
याविषयी माहिती आहे आणि ती जी लोक आहे ना ती स्वतःला धार्मिक म्हणणारी आहे. आणि अशा लोकांनी येशू विरुद्ध खोटा जो काही आरोप आहे तो केला. आणि तो आरोप कोणता आहे तो जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला मत्तयाचं पुस्तक 26वा अध्याय आणि 59 ते 60 ही वचनं वाचली पाहिजे. आणि कशा प्रकारे मत्तयाच्या पुस्तकातून आपल्याला ह्या सर्व यहुदी धार्मिक नेत्यांनी पुढाऱ्यांनी येशूवरती खोटे जे काही आरोप आहेत ते ठेवले हे समजण्यास मदत होतं. आणि कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा हे येशूला जीवे मारण्याच्या हेतूने त्याच्या विरुद्ध खोटा पुरावा शोधत होते. आणि बरेच खोटे साक्षीदार आले असताही तो त्यांना मिळाला नाही. तरी शेवटी दोघे खोटे साक्षी येऊन म्हणाले की यस, लक्ष द्या. आता ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की प्रमुख याजक पुढं येशूची जी काही चौकशी आहे ती सुरू आहे. आणि येशू त्या चौकशीमध्ये अडकल्या जावा या अनुषंगाने त्या ठिकाणी मुख्य जे काही याजक आहे किंवा संपूर्ण जी काही न्याय सभा आहे, न्याय करणारी जी काही लोकांची सभा आहे, त्यांनी येशूला जीवे मारण्याच्या हेतूने त्याच्या विरोधामध्ये खोटे पुरावे जे आहे ना ते शोधायला सुरुवात केली. खोटे पुरावे जे आहे ना ते जमा करायला, गोळा करायला सुरुवात केली. आणि त्यांना त्या खोट्या पुराव्याची, त्यांना त्या खोट्या गोष्टींची आवश्यकता का भासत होती? कारण येशूची मुख्य याजकासमोर चौकशी सुरू होती आणि त्या चौकशीमध्ये त्यांना ह्या सर्व प्रकारच्या पुराव्यांना जे आहे ना काय करता यावं, दाखवता यावं. पण वचन सांगत आहे की बरेच खोटे साक्षीदार आले असतानाही त्यांनी येशूला फसवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. लक्ष द्या, येशूला पुरेपूर फसवण्याचा प्रयत्न केला. आणि येशू हा फसला जावा म्हणून अनेकांनी धार्मिक जे काही पुढारी आहे, याजक आहे, जी काही न्याय सभा आहे ना त्यांना पाठिंबा दिला, त्यांच्या वाईट गोष्टींना पाठिंबा दिला. आणि वचन म्हणत आहे या ठिकाणी की बरेच खोटे साक्षीदार आले असताही तो त्यांना मिळाला नाही. बरेच खोटे साक्षीदार त्या ठिकाणी आलेले असतानाही त्या ठिकाणी त्यांना तो जो पुरावा आहे येशूला अडकवण्या संदर्भाचा तो काय झाला नाही, तो मिळाला नाही. आणि आज अनेक ठिकाणी आपण पाहतो की वाईट लोक जे आहेत ना, खऱ्या निर्दोष प्रामाणिक पवित्र अशा व्यक्तीला अन्याय करून अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याला अडकवण्यासाठी अनेक खोटे जे काही साक्षीदार आहेत ते उभे करत आहे. आणि कसं का होईना हा येशू जो आपल्यापेक्षा जास्त प्रसिद्धी पावत आहे, हा येशू ज्याचं नाव आपल्यापेक्षा जास्त प्रसिद्धी पावत आहे, तो कसा तरी अडकावा ह्या अनुषंगाने ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सुरू असलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहे. पण वचन सांगतं, ज्या वेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 27वा अध्याय वाचतो
मत्तेच्या पुस्तकाच्या 27व्या अध्यायामध्ये 24 आणि 25 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर 24 आणि 25 वचनामध्ये पिलाताने येशूमध्ये हे पाहिलं होतं की तो निर्दोष आहे. पिलाताने येशूमध्ये हे पाहिलं होतं की येशू हा काय आहे, निर्दोष आहे. आणि येशू हा निर्दोष असताना देखील पिलाताने लोकांच्या वाईट गोष्टींमध्ये पाठिंबा दिलेला पाहायला भेटतो. पिलाताने लोकांच्या वाईट गोष्टींमध्ये सहभाग दाखवलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि बघा वचन काय म्हणत आहे, वचन वाचू आपण. मत्ते 27:24-25. यावरून आपले काही चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोक समुदायासमोर हात धुवून म्हटले की मी या नीतिमान मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पहा. सर्व लोकांनी उत्तर दिले की त्याचे रक्त आमच्यावर आमच्या मुलाबाळांवर असते. पहा, या ठिकाणी पिलात वचन 24 मध्ये अतिशय स्पष्टपणे ही गोष्ट कबूल करत आहे की येशू काय आहे, निर्दोष आहे. पिलाताच्या हातामध्ये येशूला सोडण्याचा अधिकार होता, पण पिलाताने त्याच्या अधिकाराचा वापर न करता पिलाताने लोकांचा जो काही वाईट विचार आहे ना, त्याचा सन्मान त्यांनी केला किंवा त्या वाईट गोष्टीला त्यांनी पाठिंबा दिला. आणि त्या ठिकाणी तो म्हणत आहे की ह्या व्यक्तीमध्ये रक्तपाताविषयीचा कोणताच दोष मला आढळत नाही. आणि मग वचन 25 म्हणत आहे की त्याने येशूला, बघा वचन 26 वाचा माझ्यासाठी कृपा करून. तेव्हा त्याने त्याच्याकरता बरब्बाला सोडले व येशूला फटके मारून वधस्तंभावर ठेवण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले. तेव्हा त्याने म्हणजे पिलाताने लोकांच्या वाईट गोष्टींमध्ये आपला सहभाग दर्शवला, दाखवला. आणि त्याला हे कळालं की येशू हा निर्दोष आहे. त्याला सोडण्याऐवजी त्याने बरब्बा नावाच्या एका कुख्यात गुंडाला, एका कुख्यात डाकूला, एका कुख्यात चोराला, एका कुख्यात वाईट व्यक्तीला त्याने सोडलं. आणि त्याने निर्दोष येशूचं काय केलं माहिती का, त्याला फटके मारले आणि त्याला वधस्तंभावरती खेळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन करून दिलं. लक्ष द्या, हा विषय समजून घ्या. आज देखील अशा प्रकारे अनेक प्रामाणिक लोकांवरती अन्याय होत आहे. अनेक प्रामाणिक लोकांना अन्यायाचा सामना जो आहे तो करावा लागत आहे. हा विषय समजून घ्या. आणि अन्याय कोण करत आहे, ज्यांना देव माहिती आहे. अन्याय कोण करत आहे, ज्यांना देवाचे नियम माहिती आहे. अन्याय कोण करत आहे, ज्यांना देवाविषयीची एकंदर सर्व माहिती आहे. असे लोक अन्याय करत आहे. आणि असे लोक अन्याय करण्याकरता त्यांच्या खोट्या गोष्टी ह्या खऱ्या ठराव्यात म्हणून अनेक जे काही खोटे साक्षीदार आहेत ना, त्यांना आमिष देऊन, लालच देऊन त्या निर्दोष व्यक्तीच्या विरोधामध्ये उभं करून त्याचा घात करायचा प्रयत्न करत आहे.
येशू संदर्भात तेच झालं. येशू संदर्भात तेच झालं. आणि आज ते वर्तमान समयामध्ये देखील होत आहे. पण ह्या ठिकाणातून आपण काय समजून घेऊ? पहिली गोष्ट, देवाला प्रामाणिक व्यक्तीवरती अन्याय झालेला सहन होत नाही. दुसरी गोष्ट, जो पण व्यक्ती प्रामाणिक व्यक्तीला त्रास देण्याच्या अनुषंगाने त्याच्या विरोधामध्ये वाईट गोष्ट योजतो ना, त्याच्यावर देव न्याय आणतो. त्याच्यावरती देव न्याय आणतो आणि तो देवाच्या न्यायापासून सुटत नाही. तो देवाच्या न्यायापासून सुटत नाही. दुसरा मुद्दा, यातला दुसरा मुद्दा, वाईटाला साथ देणं म्हणजे वाईटामध्ये सामील होणं. दुसरा मुद्दा, वाईटाला साथ देणं म्हणजे वाईटामध्ये सामील होणं. आणि आज अनेक ठिकाणी आपण पाहतो की वाईटाला साथ देणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, पण प्रामाणिक व्यक्तीला साथ देणारं कोणी नाहीये. येशू हा प्रामाणिक असताना देखील त्याच्या बरोबर कोणीच नव्हतं. ज्या वेळेला तो चौकशीला सामोरे गेला त्यावेळेला कुठे गेले ते 5,000 ज्यांना खाऊ घातलं? कुठे गेले ते 4,000 ज्यांना खाऊ घातलं? कुठे गेले ते आंधळे, लंगडे, लुळे, मुके, पांगळे, मेलेले, कुष्ठरोगी? कुठे गेले ते मोठमोठे अधिकारी ज्यांच्या जीवनामध्ये येशूने चमत्कार केले होते? तुम्हाला माहितीये का, येशू हा न्याय सभेमध्ये चौकशीला सामोरे जात असताना त्याच्या बरोबर कोणीच नव्हतं. तो एकटाच होता आणि कोणीच त्याची बाजू घेतली नाही. का घेतली नाही माहिती का? कारण येशू हा प्रामाणिक, पवित्र, निर्दोष, निष्कलंक होता. आणि म्हणून दुसरा जो मुद्दा आहे ना, तो हा आहे, वाईटाला साथ देणं म्हणजे वाईटात सामील होणं. आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर पवित्र शास्त्रामध्ये शाऊल राजाने देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करून अमालेक राजा ठार मारला नाही, किंवा संपूर्ण जे काही अमालेकी आहे ना त्यांचा त्याने नाश केला नाही. त्या वाईट लोकांमध्ये शाऊल राजा हा सामील झाला आणि देवाने त्याला त्यांच्यामध्ये सामील होण्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे पाठवलेलं नव्हतं, तर संपूर्ण अमालेक्यांचा नाश करण्याच्या अनुषंगाने देवाने त्याला त्यांच्याकडे पाठवलं होतं. आणि बघा वचन काय सांगत आहे, ज्यावेळेस आपण पहिले शमूएल 15वा अध्याय आपण काढतो, त्याचं 3रं वचन पहा काय म्हणत आहे. पहिले शमूएल 15वा अध्याय आणि वचन 3 पहा. तर आता जाऊन अमालेकास मार दे, त्याच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्याची गय करू नकोस. पुरुष, स्त्रिया, अर्भके, तान्ही बाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढवे यांचा सर्वांचा संहार कर. बघा, देवाने स्पष्टपणे आज्ञा केलेली होती. आता आपण येणाऱ्या दिवसांमध्ये अमालेक्यांविषयीचा जो काही डीप स्टडी आहे तो करणार आहे. आता देवाने अतिशय स्पष्टपणे शाऊल राजाला सर्वांचा जो काही संहार आहे, नाश आहे, तो करण्यासाठी सांगितला होता. पण त्या ठिकाणी शाऊल राजाने देवाच्या आज्ञेचं पालन न करता ज्यांना ठार करण्याकरता, ज्यांचा नाश करण्याकरता पाठवण्यात आलेलं होतं ना, त्या वाईट लोकांमध्ये तो सामील झाला. लक्ष द्या, देव हा प्रामाणिक व्यक्तीच्या माध्यमातून वाईट लोकांना सुधारण्याचं काम करतो. देव हा पवित्र लोकांच्या माध्यमातून वाईट लोकांना त्यांच्या चुका दाखवण्याचं काम करतो. आणि देव पवित्र आहे म्हणून शाऊलाला
देवाने त्याचं प्रतिनिधित्व करण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पाठवलं होतं, पण तो त्या ठिकाणी देवाचं प्रतिनिधित्व करण्याऐवजी त्या लोकांच्या वाईट गोष्टींमध्ये सामील झाला. आणि बघा, ज्यावेळेस आपण वचन वाचतो ना, पहिले शमूएल 15:3 मध्ये देवाचं सांगतं, त्याच्या ब भागामध्ये सर्वांचा संहार करण्यासाठी सांगितलं होता. पण त्याने त्या वाईट लोकांना साथ दिला. त्याने त्या वाईट लोकांमध्ये स्वतःला सामील करून घेतलं. आणि देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं, ज्यावेळेस आपण पहिले शमूएल 15वा अध्याय आणि वचन 9 वाचतो ना, बघा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. तरी पण शौलाने व लोकांनी आगागाला जिवंत राखले. त्याचप्रमाणे उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्टपशु, कोकरे आणि जे जे काही चांगले ते त्यांनी राखून ठेवले. त्यांचा अगदी नाश करावा असे त्यांना वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुचकामाचे होते त्याचाच त्यांनी अगदी नाश केला. बघा, देवाने सांगितलं होतं का? वचन 3 मध्ये देवाने सांगितलं सर्वांचा संहार कर. आणि काय त्याने देवाच्या आज्ञेचं पालन जसं सांगितलं त्याप्रमाणे केलं का? वचन सांगत आहे, परंतु शाऊल राजाने त्या ठिकाणी अनेक गोष्टी जिवंत ठेवल्या. लक्ष द्या, देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करणं हे जादू टोण्याच्या पापासारखं आहे. देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करणं भयंकर आहे. आणि देवाच्या आज्ञेचं उल्लंघन शाऊल राजाने केलं असल्या कारणामुळे देवाने त्याला त्या आज्ञा उल्लंघनाचं जे काही शासन आहे ते केलं. पण बघा, आपण वाचूया वचन 15-23 वाचा कोणीतरी. 15-23 पहा की कशा प्रकारे त्याने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केलं असल्या कारणामुळं त्याला कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागलं. पाहिजे की नाही? अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व फुल देवार्चन यासारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे, म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे. व्हेरी गुड. देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करणं हे जादूगिरी करण्याच्या पापा समान आहे. मी एका मुलीकरता प्रार्थनेला गेलो होतो. आमचे मित्र आहे, त्यांची ती पुतणी आहे, आणि त्यांनी मला त्यांच्या घरी प्रार्थनेकरता बोलवलं. आणि त्यांच्या घरी प्रार्थनेला गेल्यानंतर त्या ठिकाणी मी जी काही जी पृष्ठभूमी आहे ती अगोदर जाणून घेतली. आणि त्यांनी सांगितलं की हिला एकाएकी डोकं जड पडतं, संपूर्ण अंग दुखतं आणि उलटी करण्यासारखं त्रास होतो. आणि मग मी प्रार्थना केली, गाणे गायले, देवाचं वचन सांगितलं आणि तिच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना केली. त्यावेळेला त्या लहान लेकराला, त्या मुलीला जेवणामध्ये जादू टोना करून खाऊ घालण्यात आलं होतं. देवाच्या गौरवासाठी मी सांगितलं. आणि प्रार्थना केल्यानंतर ते पूर्ण ओकून दिलं आणि ती मुलगी बरी झाली. तुमच्यापैकी अनेक लोक तिला ओळखतात. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जादूगिरीचे जे काही पातक आहे ना, त्या पातका समान देवाच्या आज्ञेचं उल्लंघन आहे. आणि ते शाऊलाने केलं असल्या कारणामुळं त्याला त्याचे जे काही परिणाम आहेत ते भोगावे लागले. देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केल्यानंतर देवाच्या जे काही न्याय आहे किंवा देवा जे काही परिणाम आहे त्याला सामोरं जावं, त्याला भोगावं लागतं. आणि काय परिणाम झाले माहिती का? देवाने त्याला त्याच क्षणी राजपदावरून हाकलून दिलं. ते म्हणाला, गेट आउट, तू डिझर्व नाही करत. लक्ष द्या, देवाच्या आज्ञेचं कळोकटपणे पालन करण्याकरता देवाने आपल्याला निवडलं आहे. तर आपण देवाच्या आज्ञेला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देणं गरजेचं आहे. आणि मग देवाचे जे काही आशीर्वाद आहे ना ते आपल्या जीवनामध्ये डबल होतात. पण जर देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं
तर मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला परिणामांना समोर जावं लागतं. तिसरा मुद्दा, 3 क्रमांकाचा मुद्दा लिहून घ्या. वाईटावर शांत राहणं म्हणजे वाईटाला मदत करणं. आणि आज अनेक लोक वाईट गोष्टी होताना बघतात पण शांत बसतात. पण त्यांचं ते शांत बसणं हे त्या वाईट गोष्टींना मदत करणं, सपोर्ट करणं असा त्याचा अर्थ होतो. आणि आज बऱ्याच ठिकाणी असं चालू आहे. लोक बघून घेतात की वाईट आहे. मला आठवतं काही दिवसापूर्वी मी ट्रेननी प्रवास करत होतो आणि ट्रेननी प्रवास करत असताना काही जे मुलं आहेत ते ट्रेन मध्ये सिगरेट पित होते आणि खूप लोक त्यांना बघत होते सिगरेट पिताना. जवळपास 4-5 मुलं होते चांगले. त्या ठिकाणी बाटोल विकणारे, त्या ठिकाणी काय म्हणता प्रवासी, सर्व त्यांना बघत होते. पण कोणीच त्या ठिकाणी त्यांना बोललं नाही. आणि मग ज्या वेळेला मला माझ्या सीटवरती वास आला की कोणीतरी सिगरेट पित आहे आणि हे धोकादायक आहे, आपण प्रवास करत असताना मी तिथून उतरलो आणि त्या वासाच्या दिशेने ज्यावेळेस मी आलो त्यावेळेला मला 5 मुलं सिगरेट पिताना त्या रेल्वेच्या त्या वॉशरूम जवळ दिसले आणि त्यांना म्हटलं की आत्ताच्या आत्ता ही सिगरेट बंद करा, कारण तुमचं व्यसन हे डब्यातल्या अनेक लोकांचा जीव घेऊ शकतो. आणि त्या ठिकाणी त्या मुलांनी जे आहे ना, त्यांची जी चूक आहे ती त्यांनी मान्य केली. त्या ठिकाणी त्यांनी सिगरेट विझवली आणि त्या ठिकाणी ते म्हटले की आता आम्ही पिणार नाही. आणि त्यांना वाटलं तुम्ही जर पिलं तर मग तुमच्यावरती योग्य ती कारवाई मी फोन करून करेन. लक्ष द्या, आपण आपल्या डोळ्यांनी वाईट गोष्टी बघत असताना देखील जर त्या वाईट गोष्टींसंदर्भात जर शांत राहिलं तर आपण त्या वाईट गोष्टींमध्ये मदत करत आहोत त्या व्यक्तीला. ती वाईट गोष्ट अजून त्यांनी करावी असा त्याचा अर्थ होतो. पण पवित्र शास्त्र काय सांगतं आपल्याला ह्या संदर्भात बघा. कोणीतरी ज्या वेळेला आपण योहानाचं पुस्तक 19वा अध्याय आणि वचन 4 काढतो ना, तर आपण पाहतो की पिलात जो आहे ना, पिलाताने येशूला निर्दोष मानलं होतं. पिलाताला कळालं होतं की ह्या व्यक्तीमध्ये काहीच दोष नाहीये. पिलाताला कळालं होतं की हा जो व्यक्ती आहे ना माझ्या समोर उभा आहे, मी त्या योग्यतेचे नाहीये की मी याचा न्याय करावा, कारण हा निर्दोष आहे. तरीही पिलात जो आहे ना शांत राहिला आणि त्याने येशूला वधस्तंभावरती खेळण्याकरता देऊन टाकलं. ऍक्च्युअली त्या ठिकाणी पिलाताने शांत राहायला नको होतं, कारण त्याला कळालं होतं की येशू निर्दोष आहे. आणि पिलाताने त्याच्या अधिकाराचा वापर करून येशूला त्या ठिकाणी वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजेलच होता. परंतु पिलात त्या ठिकाणी शांत राहिला आणि त्याने काय केलं माहितीये का, त्याने जमावामध्ये असलेले जे काही वाईट लोक आहे ना त्यांना त्याने मदत केली, त्यांना त्याने सपोर्ट केला. बघा वचन काय म्हणत आहे. योहानाचं पुस्तक 19वा अध्याय आणि वचन 4 पहा काय म्हणत आहे. तेव्हा पिलाताने पुन्हा बाहेर येऊन त्यांना म्हटले, पहा त्याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही. हे तुम्हाला कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो. पिलात म्हणत आहे लोकांना की मला याच्यामध्ये काही अपराध दिसत नाही, काही अपराध दिसत नाही, काहीच दिसत नाही मला याच्यामध्ये. मग जर तुला काही दिसत नाही तर मग तू त्याला वधस्तंभावरती खेळण्यासाठी लोकांच्या हवाली का केलं? याचा अर्थ तू लोकांच्या वाईट गोष्टींमध्ये सामील झाला. लक्ष द्या, लोकांच्या वाईट गोष्टींना बघून जर आपण शांत राहिलो तर आपण त्यांना त्या वाईट गोष्टी करण्याकरता प्रवृत्त करत आहोत, सपोर्ट करत आहोत, हा त्याचा अर्थ होतो देवाच्या दृष्टिकोनातून. आणि हीच गोष्ट पिलाताने केलेली आपल्याला पाहायला भेटते.
आणि पिलाताने काय केलं माहिती का? बघा योहानाचं पुस्तक 19 अध्याय आणि वचन 16 बघा काय झालं की वचन 16 मध्ये, मग त्याने त्याला वधस्तंभावर ठेवण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले. मग पिलाताने येशूला वधस्तंभावरती खेळण्याकरता त्या जमावाचं स्वाधीन केलं. काय येशू वधस्तंभावरती खेळण्याकरता त्या जमावाचे स्वाधीन करण्याच्या पात्रतेचा होता का? येशू निर्दोष होता. पिलाताला येशूवर हात टाकण्याचा आणि त्या जमावाला येशूवर हात टाकण्याचा मुळीच अधिकार नव्हता अधिकार. पण तरीही पिलाताने वाईट लोकांच्या त्या मनशेमध्ये शांतता ठेवली आणि त्यांना सपोर्ट केला. आणि आज देखील अशा प्रकारे लोकांना, निर्दोष व्यक्तीला त्रास देताना पाहून देखील अनेक लोक शांत बसून त्या लोकांच्या वाईट गोष्टींमध्ये त्यांना सपोर्ट करतात, त्यांना प्रवृत्त करतात, त्या निर्दोष व्यक्तीला त्रास देण्याकरता. येशू बरोबर तेच झालं, आज पण तेच होत आहे. पण तुम्हाला काय वाटतं? देवाला दिसत नाही, देवाला कळत नाही, देवाला समजत नाही, देवाचे डोळे आंधळे आहे, देवाचे कान बहिरे आहे, देवाला बोलता येत नाही, देव गुंगा आहे, देवाला चालता येत नाही, देवाला पाय नाही का? स्तोत्र संहितेमध्ये बघा देवाची काय सांगताय. हो, तो सर्व समर्थ देव आहे, तो सर्वव्यापी, सर्व ज्ञानी परमेश्वर तो आहे. त्याला सर्व काही कळतं, त्याला सर्व काही समजतं, त्याला काही लपून राहते त्याच्यापासून, काही लपून त्याच्यापासून राहत नाही. चौथा मुद्दा क्रमांक 4, क्षणिक फायद्यासाठी कायमस्वरूपी नुकसानीत बदलतं. परत एकदा सांगतो, लिहून घ्या. क्षणिक फायदा कायमस्वरूपी नुकसानीत बदलतो. आणि तो कसा? आज अनेकांना असं वाटतं की वा, खूप छान, खूप मस्त फायदा होते ना, आपल्याला करून घ्या, दुसरं जगो किंवा मरो, काय घेणं देणं नाही. पण तो क्षणिक फायदा कायमस्वरूपीचा आपल्या जीवनामध्ये खूप मोठं नुकसान करतो. क्षणिक फायदा आपल्या जीवनामध्ये फार मोठं कायमस्वरूपीचं डॅमेज आणतं, डॅमेज. आणि इतकं भयंकर आणतं ना, यात एक क्षणिक फायदा नसता घेतलेला बरा असता असा विचार करतो माणूस. आणि आज अनेक ठिकाणी तुम्ही पहा, क्षणिक फायद्याच्या मागे लोक लागलेले आहेत. परिणाम काही हो, नंतर काही हो, त्याचा विचार नाही करत. आणि ज्या वेळेला परिणामाला सामोरं जावं लागतं, परिणाम भोगतात ना, त्यावेळेला म्हणतात, अरे बापरे, ह्या क्षणिक फायद्याचा उपयोग जर मी करून घेतला नसता तर आज हे दिवस मला आणि माझ्या परिवाराला बघायला भेटले नसते. बघा कशा प्रकारे क्षणिक फायदा कायमस्वरूपी नुकसानीमध्ये बदलतो. यहूदा इस्करियोत आहे ना, याने क्षणिक फायद्यासाठी येशूला फसवलं. क्षणिक फायदा कधी माहिती का? 30 रुपये. क्षणिक फायदा, तात्पुरता फायदा, तात्पुरतं, 1-2 महिने, 1-1.5 वर्ष, तात्पुरतं. तुम्हाला माहिती का, क्षणिक फायद्यासाठी यहूदा इस्करियोत याने येशूला फसवलं. आणि बघा मत्तयाचं पुस्तक 26 अध्याय आणि 14 ते 15 वचन बघा काय म्हणत आहे. मत्तय 26 अध्याय 14 ते 15. तेव्हा यहूदा इस्करियोत नावाच्या 12 जणांतील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल? त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. त्यांनी त्याला, मुख्य याजकांनी, हे काही सर्वसाधारण लोक नव्हते, यांना देव माहिती आहे, हे पुढारी आहे, हे एका समुदायाचं प्रतिनिधित्व करणारे आहे. हो, आणि यहूदा त्यांच्याकडे आला आणि यहूदा त्यांना म्हणत आहे, मी जर त्याला धरून दिलं तर मला काय मिळेल? आणि त्या ठिकाणी वचन सांगते की त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. लक्ष द्या, क्षणिक फायदा करून
दुसऱ्यांचं नुकसान करणं हे आपल्या परिवारामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या बायको लेकरांच्या जीवनामध्ये, आपल्या पिढीमध्ये कायम स्वरूपीचं फार मोठं नुकसान जे आहे ना ते आणत असतं. इतका मोठा लॉस होतोय त्या क्षणिक फायद्यामुळं. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. म्हणून क्षणिक फायदा जर आपला होत आहे आणि त्या फायद्यामुळं इतरांचं नुकसान होत आहे, तर तो क्षणिक फायदा नाकारणं गरजेचं आहे. त्याला नाही म्हणण्याची हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे. त्याला नाही म्हणता आलं पाहिजे त्या क्षणिक फायद्याला. जर एखादा एखादा एक जर उदाहरण मी तुम्हाला देतो. एखादा भाजीपालावाला जर तुमच्या दारावरती भाजी विकण्यासाठी आला, एखादा भाजीपाला जाऊ द्या, आम्ही ज्या वेळेला आमच्या जुन्या घरी राहायचो आम्ही शाळेजवळ, तर रस्त्याने एक व्यक्ती जो आहे ना तो फिरायचा, तो म्हणायचा बासमती चावल ले लो, बासमती चावल ले लो. आणि मी म्हटलं की बापरे, बासमती चावल आणि ते पण दरवाज्यावरती विकायला आलेले आहे. चला आपण त्याला बोलू आणि त्याच्याकडनं घेऊ. आणि त्याने आम्हाला अगोदर सॅम्पल दाखवलं, खिशातून काढलं आणि ते हातावरती ठेवलं, चोवलं. आम्ही वास घेतलं, म्हटलं वाव काय सुंदर आहे. त्याला म्हटलं की एक बोरी कितने का मिलेगा भैया? तो म्हटलं 2000. मी म्हटलं नाही, कुछ कम करो. तो म्हणे नाही, इतना नहीं होता कम. म्हटलं कुछ तो करो, हमें लेना है. आणि मग तो म्हटलं की आप कितना दोगे? मी म्हटलं मुझे 2 बोरी लेना है. तो एक बोरी का 1000 रुपये देगा. नहीं सर, नहीं नहीं, ऐसा नहीं, ऐसा नहीं, ऐसा नहीं. फिर मग तो 1500 म्हटलं. मी म्हटलं नाही, हमें नाही परवडत आहे. तर ठीक आहे, ना तो नाही चाहिए. मग तो 1000 रुपये मध्ये मानला आणि 2 गोण्या आम्ही घेतल्या आणि त्याला 2000 दिले. आणि तो निघून गेल्यानंतर आम्ही मस्तपैकी बिर्याणी करण्याकरता एक गोणी फोडली आणि ती गोणी खोलल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये राशनचे तांदूळ निघाले. ठीक आहे, एका गोणीमध्ये राशनचे तांदूळ निघाले आणि दुसरी गोणी खोलली तर त्याच्यामध्ये पण राशनचे तांदूळ निघाले. आणि मग त्या माणसाला शोधण्यासाठी मी गेलो, बघतो तो काय, तो कुठंच भेटला नाही. पुन्हा 40 शोधलं. क्षणिक फायद्यासाठी दुसऱ्यांचं नुकसान करणं हे आपल्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेमला आमंत्रण देणं आहे. हे समजणं फार गरजेचं आहे. आणि यहूदा इस्करियोत याने क्षणिक फायदा करून घेण्याच्या अनुषंगाने त्याच्या जीवनामध्ये खूप मोठ्या नुकसानाला त्याने आमंत्रण दिलं. आणि बघा, 30 रुपया करता त्याने येशूला ज्याने धरून दिलं आणि परिणाम काय झाले माहिती का? बघा, मत्तेचं पुस्तक 27वा अध्याय आणि 3 ते 5 वचन पहा, काय परिणाम झाले. 3 ते 5 वचन. तेव्हा तो शिक्षा पात्र ठरवण्यात आला असे पाहून त्याला धरून देणारा यहूदा पस्तावला आणि ते 30 रुपये मुख्य याचक व वडील यांच्याकडे परत आणून म्हणाला, मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. ते म्हणाले, त्याचे आम्हाला काय, तुझे तू पाहून घे. मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. काय झालं? क्षणिक फायदा करून घेण्याच्या अनुषंगाने त्याने त्याच्या जीवनामध्ये खूप मोठ्या नुकसानीला आमंत्रण दिलं. आणि नुकसान काय होतं, तर तो बाहेर गेला आणि गळफास घेऊन मरून गेला. लक्ष द्या, ज्या फायद्यासाठी त्याने येशूला धरून दिलं ना, त्याचा तो पुरेपूर उपयोग बी करू नाही शकला. अनेक वेळा आपण क्षणिक फायद्यासाठी ज्यावेळेस दुसऱ्यांना फसवतो ना, त्यावेळेला आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या पत्नीवर, आपल्या बायकोवर, आपल्या लेकरांवर, आपल्या पिढीवर श्राप आणत असतो. हो, प्रॉब्लेम आहे ना, ते आपण आमंत्रण देत असतो. ह्या ठिकाणी हेच तर झालेलं आहे. वचन सांगत आहे की ज्या गोष्टीसाठी त्याने येशूला धरून दिलं ना, त्या 30 रुपये पण त्याने मंदिरामध्ये फेकून दिले आणि गेला आणि गळफास घेतला. याच्यासाठी नव्हतं निवडलं. आजही यहूदा जिवंत आहे. ही सिरीज युट्यूब वरती जाऊन बघा, तो कशा प्रकारे जिवंत आहे हे तुम्हाला समजेल.
पण ह्यासाठी देवाने त्याला निवडलेलं नव्हतं. निवडलं त्याला. आपण आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की अनेक वेळा आपण क्षणिक सुखासाठी, क्षणिक फायद्यासाठी अनेक लोकांचे जीवन जायला उद्ध्वस्त करत असतो आणि त्याचा बदला देवी त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्याचे दुष्परिणाम फक्त एकाला नाही, 7 पिढी ते भोगावे लागतात. त्यापासून कोणी सुटत नाही. लक्ष द्या, गळफास घेतला त्याने, गळफास घेतला, क्षणिक सुख कामाने आलं आणि म्हणून क्षणिक फायद्यासाठी कायमस्वरूपी नुकसानीला आमंत्रण देऊ नका. पाचवा मुद्दा, हे मुद्दे शिकायचे का आपण 5, 6 आणि 7 का स्किप करू? आपण कसं करायचं चर्च? आपण कंटिन्यू पुढे जायचं का मग उद्या शिकायचं? कसं करायचं? उद्या शिकायचं. ओके, उद्या शिकू आपण. ठीक आहे. तर मग चौथा जो मुद्दा होता तो आपण बघितला, क्षणिक फायदा कायमस्वरूपी नुकसानीमध्ये बदलत असतो आणि म्हणून लक्ष देणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. आणि देवाला आपण या दिवसांमध्ये ज्ञान मागूया की आपल्याकडनं या दिवसांमध्ये स्वतःचा फायदा व्हावा म्हणून वाईट गोष्टींना पाठिंबा दिला जाऊ. देव या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव. सर्वांना